सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. वेलकम टू ऑल पॅरेंट्स अँड स्टुडंट्स. आज आपण एक्सरसाइज 1.3 पाहणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू स्टडी एक्सरसाइज नंबर 1.3. ओके, बिफोर स्टडिंग दॅट एक्सरसाइज म्हणजे तो उदाहरण संग्रह पाहण्यापूर्वी थोडंसं उजळणी करूया. लेट्स रिवाइज. काय उजळणी करायची आहे तर आपण दोन त्रिकोण समरूप दाखवायच्या काही कसोट्या गेल्या वर्षी इयत्ता 9वीत पाहिल्या. ओके, वी हॅव स्टडीड हाऊ टू शो टू ट्रायंगल्स सिमिलर. ओके, सो सर्टन टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीज वी हॅव स्टडीड इन 9th स्टँडर्ड. सो द फर्स्ट टेस्ट इज AAA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. AAA मीन्स अँगल 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 टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. पहिली कसोटी होती समरूपतेची को कसोटी. को म्हणजे कोण 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 कसोटी. बरोबर. आता नावातच सगळं आलंय तर कोण कसोटी म्हणजे काय. जेव्हा दोन त्रिकोण आपल्याला दिसत आहेत, पहिल्या त्रिकोणाचे 3 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत कोणांशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण को कसोटीनुसार समरूप असतात. अर्थ काय बघा, एबीसी मधला ए हा कोण, PQR मधला P हा कोण, हे दोघेही एकरूप आहेत. एकरूप म्हणजे समान मापाचे आहेत. कोण A एकरूप कोण P. तसंच एबीसीचा दुसरा कोण B आणि PQR मधला दुसरा कोण Q. B आणि Q हे दोघं एकरूप आहेत, समान मापाचे आहेत. कोण C आणि कोण R हे पण समान मापाचे आहेत. म्हणजे एबीसीचे 3 कोण PQRच्या 3 संगत कोणांशी एकरूप आहेत. याचा अर्थ त्रिकोण एबीसी समरूप, हे समरूपतेचं चिन्ह आहे. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PQR कसोटी येणार को समरूपता कसोटी. ओके, अँगल 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 टेस्ट मीन्स व्हॉट. 3 angles from first triangle are congruent with the corresponding 3 angles of second triangle. Then both the triangles are similar using angle 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 test. AAA test of similarity. Means here angle A is congruent with angle P from this triangle. Then angle B of this triangle is congruent with angle Q. Congruent means having same measure. Measurement same. So angle B and angle Q are congruent. Again angle C and angle R are congruent. Okay, that means these two triangles are similar. Test angle 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 test of similarity. Are you getting it? Now using the same test we have another test, that is angle angle test. ह्याच कसोटीचा वापर करून पुढची कसोटी आहे को समरूपता कसोटी. आणि ही कसोटी वापरली जात नाही तर जास्तीत जास्त वेळा हीच कसोटी वापरली जाते, को समरूपता कसोटी. का? कारण ह्या कसोटीमध्ये को 3 कोण एकरूप दाखवायचे असतात, तर ह्या कसोटीमध्ये फक्त 2च कोण एकरूप दाखवायचे असतात. मग सोपं काय आहे, 3 कोण एकरूप दाखवणं सोपं की 2 कोण एकरूप दाखवणं सोपं. 2 कोण. म्हणून को कसोटी सहसा वापरतच नाहीत. को कसोटीमध्येच तुमचं काम होऊन जातं. इज दॅट क्लिअर? मग आता जसं को सांगितलं तसंच को समरूपता कसोटी असणार. पहिल्या त्रिकोणाचे 2 कोण आणि दुसऱ्या त्रिकोणाचे 2 संगत कोण कसे असणार, एकरूप असणार. मग हे दोन्ही त्रिकोण काय होणार, समरूप होणार. कसोटी को समरूपता कसोटी. अँगल अँगल टेस्ट. दिस टेस्ट इज वाइडली यूज्ड. Most commonly we use this test, angle angle test. No need to use angle angle angle. Why? Because here we have to show 3 angles equal. इथे 3 angles सेम दाखवावे लागतात. इथे फक्त 2 angles मध्येच काम होतं. बरोबर. म्हटल्यावर कोणती टेस्ट जास्त यूज करणार, अँगल अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. काय टेस्ट असणार, 2 angles from this first triangle are congruent with the corresponding 2 angles of the second triangle. याचे 2 angles आणि इकडचे अँगल्स काय असतात, सेम. म्हणजे इकडचा A इकडचा P सेम आहे, इकडचा B इकडचा Q सेम आहे. कळलं का? ऑल 3 angles सेम असायची गरज नाहीये. एनी 2 angles सेम असले तरी पण काम होणार. ओके, अँगल अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आर यू गेटिंग इट? नाउ द नेक्स्ट टेस्ट इज SAS टेस्ट. SAS मीन्स व्हॉट, साइड अँगल साइड टेस्ट. बाकूबा कसोटी, बाजू कोण बाजू. आता काय आहे या कसोटीमध्ये तर
इथे दोन साइड्स आहेत आणि मध्ये एक अँगल आहे. वी वॉन्ट टू साइड्स अँड इन बिटवीन दोज टू साइड्स वी हॅव टू कन्सिडर अँगल. लाईक हिअर साइड AB and side PQ, we have to take ratio of corresponding sides. Means one side from first triangle and corresponding side from second triangle. So here AB and here PQ. AB and PQ ratio AB upon PQ. So AB is given 5, PQ is given 10. So 5 by 10. What is the answer? 1 by 2. Same way, here BC is given 6, QR is given 12. If you take ratio BC upon QR, 6 upon 12, what will be the ratio? 1 by 2. That means AB upon PQ and BC upon QR both are same, na? This is called as the sides are in proportion. Is that clear? याला काय म्हणतात? Sides are in proportion. Means side angle side test मध्ये sides congruent नको आहे. Sides should be in proportion. No need that the side should be congruent is not the necessary condition. Okay, condition is what? Sides should be in proportion. Are you getting it? Proportion means equal नको आहे, त्यांचे रेशो सेम आले पाहिजे. म्हणजे इथली एक साइड AB, करस्पॉन्डिंग साइड PQ, AB आणि PQ चा रेशो, देन सेकंड साइड फ्रॉम फर्स्ट ट्रायंगल BC अँड सेकंड साइड फ्रॉम सेकंड ट्रायंगल QR, BC आणि QR चा रेशो सेम आला पाहिजे. याला म्हणतात साइड्स आर इन प्रपोर्शन. अँड अँगल बिटवीन देम, आता AB आणि BC च्या मध्ये कोणता अँगल आहे? B अँगल. PQ QR, which is the angle in between Q. So angle B and angle Q should be same. Angle proportion मध्ये नको, angle same हवा. So angle B equal to angle Q. Then you can say that triangle ABC is similar to triangle PQR by side angle side test, SAS test of similarity. बाकोबा समरूपता कसोटी म्हणजे काय? तर या त्रिकोणाची एक बाजू आणि इकडची एक संगत बाजू यांचं गुणोत्तर घ्यायचं. बाजू सेम नको आहे, बाजूंचा गुणोत्तर सेम पाहिजे, बाजू प्रमाणात पाहिजे. म्हणजे काय? याची बाजू AB आणि याची बाजू PQ यांचं गुणोत्तर घेतलं तुम्ही, हा भागाकार घेतला. AB छेद PQ 5/10 किती आलं? 5 एके 5, 5 दुने 10, 1/2 आलं. त्यानंतर याची दुसरी बाजू BC आणि ह्या त्रिकोणाची दुसरी बाजू QR यांचं गुणोत्तर घेतलं तुम्ही, बरोबर. BC छेद QR 6/12 किती आलं? 6 एके 6, 6 दुने 12, 1/2. याचा अर्थ AB छेद PQ आणि BC छेद QR दोघांचंही उत्तर सेमच आलं. सेम आहे ना दोन्ही? याला म्हणतात बाजू प्रमाणात असणं. कळलं? म्हणजे दोघांच्याही दोन दोन बाजू कशा पाहिजेत? प्रमाणात पाहिजेत. टू साइड्स ऑफ दिस ट्रायंगल आर इन प्रपोर्शन विथ करस्पॉन्डिंग टू साइड्स ऑफ सेकंड ट्रायंगल. पहिल्या त्रिकोणाच्या दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजूंशी प्रमाणात पाहिजे. प्रमाण म्हणजे हे असं, त्यांचं गुणोत्तर सेम आलं पाहिजे, रेशो शुड बी सेम. आणि त्या दोन बाजूंच्या मधला कोण? ह्या दोघांच्या मधला कुठला आहे? B. ह्या दोघांच्या मधला कोणता आहे? Q. हे दोन कोण सेम असायला पाहिजे, एकरूप असायला पाहिजे. कोण B, एकरूप कोण Q. मग तुम्ही ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार समरूप आहे असं म्हणू शकता. क्लियर? समजताय? कोको कोको बाकोबा, ए SAS. ओके, त्यातलं ए वापरत नाहीत का? कारण ए ने काम होतं. ओके, वी विल नॉट यूज ए टेस्ट. वाय? बिकॉज ए इज इनफ. कोकोची गरज पडत नाही. कोको कसोटीने त्रिकोण समरूप होता, त्यामुळे कोको सहसा वापरतच नाही. ओके, नाउ द लास्ट टेस्ट इज नथिंग बट last test for the similarity. Very simple test, and that is nothing but SSS test. SSS, side बा समरूपता कसोटी, side SSS बा समरूपता कसोटी. Okay, as the name suggests, here all three sides of first triangle are in proportion with corresponding three sides of second triangle.
sides are in proportion. Means what? अगर AB जर समजा AB 3 आहे and here PQ is 9, suppose BC is 4, QR is 12, AC is 5 and PR is 15. Okay, so three sides of this triangle and three sides of another triangle. Just check it out, their ratio. AB upon PQ जर केलं, AB upon PQ जर केलं, AB छेद PQ, AB is 3, PQ is 9, 3 1 जा 3, 3 3 जा 9, 1/3 येणार. त्यानंतर BC upon QR, BC upon QR, BC is 4, QR is 12, 4 1 जा 4, 4 3 जा 12, 1/3. AC upon PR, AC upon PR, AC is 5, PR is 15, 5 1 जा 5, 5 3 जा 15, आला 1/3. याचा अर्थ AB upon PQ, BC upon QR, AC upon PR, all three are same na, so you can write AB upon PQ is equal to BC upon QR is equal to AC upon PR. Okay, that means all three sides are in proportion. Three sides of first triangle are in proportion with corresponding three sides of second triangle. Therefore, you can write triangle ABC is similar to triangle PQR by using SSS test of similarity. Are you getting it? Clear? काय होतं इथे? एबीसीच्या 3 बाजू आणि PQRच्या 3 बाजू प्रमाणात आहेत. कसं कळलं? इथली एक बाजू AB आणि त्याला संगत इकडची बाजू PQ. AB आणि PQ चं जर तुम्ही गुणोत्तर काढलं, AB छेद PQ, तर ते किती आलं? 3/9. 3 1 3, 3 3 9, 1/3 आलं. इकडची दुसरी बाजू BC आणि इकडची संगत बाजू QR. BC आणि QR चं गुणोत्तर काढलं, 4/12. 4 1 4, 4 3 12, 1/3 आलं. तसंच AC आणि PR चं पण गुणोत्तर 1/3 आलं. याचा अर्थ ही तिन्ही गुणोत्तर सेम आली आहेत ना. म्हणजे त्याला काय म्हणतात? एबीसीच्या 3 बाजू ह्या PQRच्या 3 बाजूंशी प्रमाणात आहेत. मग जेव्हा पहिल्या त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंशी प्रमाणात असतात, तेव्हा ते 2 त्रिकोण समरूप असतात. कसोटीचं नाव आहे कुठली? बा बा बा, समरूपता कसोटी, बाजू बाजू बाजू. क्लिअर आहे? तर अशा ह्या कसोट्या होत्या ज्या इयत्ता 9वीत आपण पाहिल्या. So these are the test of similarities which we have studied in 9th standard, and now we have to use all these tests in our next exercise 1.3. आता या सगळ्या कसोट्या आपल्याला 1.3 मध्ये वापरायच्या आहेत. ओके, so let's start with exercise 1.3. 1.3 ला सुरुवात करूया. फार सोपा एक्सरसाइज आहे आणि ह्या एक्सरसाइज वर आधारित बोर्ड परीक्षेला गणित बऱ्याचदा विचारली जातात. सो जस्ट स्टडी इट केअरफुली. काळजीपूर्वक तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल. ओके, फर्स्ट फ्यू एक्झाम्पल्स आर व्हेरी इझी. इन दिस ट्रायंगल 1.3, क्वेश्चन नंबर 1. Angle B is given 75 degree. B हा कोण दिलाय 75. DE, D हा कोण पण दिलाय 75, 75 degree. A and here C. Okay. Angle ABC equal to 75. Angle EDC equal to 75. ABC हा कोण 75 आहे आणि EDC हा कोण पण 75 अंश दिलेला आहे. And state which two triangles are similar. कोणते 2 त्रिकोण समरूप आहेत असं विचारलंय. Which two triangles are similar and by which test. टेस्ट कोणते? सिमिलॅरिटीची, समरूपतेची कसोटी पण सांगायची आहे. Also write the similarity of these two triangles by proper 1-to-1 correspondence. एकास एक संगती 1-to-1 correspondence पण लिहायचा आहे. ओके, व्हेरी सिंपल सम. जेव्हा पण तुम्ही प्रॉब्लेम स्टार्ट कराल, आता इथे सरळ आहे, तुम्हाला 2च त्रिकोण दिसत आहेत. कुठले? हा एक छोटा त्रिकोण दिसतोय आणि मोठा त्रिकोण दिसतोय. समज बरोबर आहे ना? एक छोटा आणि एक मोठा त्रिकोण आहे, 2च त्रिकोण आहेत.
मग सुरुवातीला नावं लिहिताना काही विचार करायची गरज नाहीये. तुम्ही त्रिकोणाची नावं लिहिताना संगती वगैरे बघायची काही गरज नाहीये. ओके, व्हाईल रायटिंग नेम्स ऑफ द ट्रायंगल्स इन द व्हेरी फर्स्ट स्टेप, ओके, नो नीड टू थिंक अबाउट करस्पॉन्डन्स, just write name of the triangles. Okay, when you show triangles similar, then use proper one-to-one correspondence. ज्या वेळेला तुम्ही ते दोन त्रिकोण समरूप दाखवाल ना, तेव्हा मात्र एकाच एक संगती बघूनच ती नावं लिहावी लागतात. क्लिअर आहे? सुरुवातीला नावं लिहिताना फक्त त्रिकोणांची नावं लिहायची. ठीक आहे, मग बघा आता त्रिकोण कोणते समोर कळतं तुम्हाला. हा छोटा त्रिकोण, त्याचं नाव तुम्ही काय लिहू शकता? CDE लिहा, EDC लिहा किंवा ECD लिहा, काही लिहिलं तरी चालेल. कळतंय? तसंच मोठा त्रिकोण आहे, त्याचं नाव तुम्ही ABC लिहा किंवा ACB लिहा किंवा BAC लिहा, कसंही लिहिलं तरी चालेल. क्लिअर आहे? ओके. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल CDE, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल CDE. मी ABC आणि CD नाव घेतोय, तुम्ही लिहायचं त्रिकोण ABC व त्रिकोण CDE मध्ये. ओके, फॉर मराठी मीडियम, दिस इज फॉर सेमी इंग्लिश और इंग्लिश मीडियम. फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन व्हॉट एव्हर इज गिवन. जे काही दिलंय, बरोबर ना, पक्षात जे काही दिलंय ते वापरायचं. व्हॉट एव्हर गिवन दॅट यू हॅव टू मेन्शन. So what they have given? They have given angle ABC equal to 75 and angle EDC equal to 75. That means both these angles are same. बरोबर? त्यांनी काय केलंय? त्यांनी ABC 75 दिलाय आणि EDC पण 75 दिलाय. याचा अर्थ दोन्ही कोण कसे समान आहेत ना. मग ते लिहायचं. मग पहिली स्टेप लिहायचं अँगल ABC. आता ABC त्रिकोणाचं नाव पहिलं लिहिलंय ना, म्हणून इथे पहिलं ABC लिहायचं. अँगल ABC इक्वल टू अँगल EDC, कळलं? इक्वल टू 75 डिग्री. अँगल ABC बरोबर अँगल EDC बरोबर 75 अंश, कारण गणितातच दिलेलं आहे. मग इथे काय लिहायचं पुढे? गिवन पक्ष. ओके, सो फ्रॉम दिस टू ट्रायंगल्स वन अँगल इज सेम. या दोन्ही त्रिकोणांमधला एक एक कोण सेम झाला. यातला B आणि इकडचा D सेम झाला. आता अजून एकच कोण तुम्हाला, आता इथे बाजू तर दिलेल्या नाहीयेत ना, कुठे बाजूंच्या किमती दिल्या आहेत का? साइड्स आर नॉट गिवन ना. 5 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, साइड्स आर नॉट गिवन. सो यू कॅनॉट यूज SAS टेस्ट, SAS टेस्ट यू कॅनॉट यूज, और यू कॅनॉट यूज SSS टेस्ट. आर यू गेटिंग इट? इथे कुठेच बाजू दिल्या नाहीत, म्हणजे बाकोबा कसोटी तर येणारच नाही आणि बाबा पण येणार नाही. मग राहिली एकच, कोणती? कोको. अँगल अँगल. आर यू गेटिंग इट? A टेस्ट. तर अँगल साठी एक एक अँगल तर मिळाला. फॉर अँगल टेस्ट वी हॅव गॉट वन अँगल वी हॅव गॉट. कोको साठी एक कोण आपल्याला मिळाला. अजून एक कोण शोधायचा आहे, तो समोरच आहे आपल्या. बघा, तो कोण आहे? C. कुठला कोण आहे? C. कसा तो बघा, ABC मध्ये, म्हणजे मोठ्या त्रिकोणात, या मोठ्या त्रिकोणामधला पण C इथे देतो, तेवढाच येणार आहे C. आणि या छोट्या त्रिकोणामधला C पण तेवढाच येणार आहे. C बदलतोय का? नाही. इन बोथ द ट्रायंगल्स अँगल C रिमेन सेम. सो C इज द कॉमन अँगल. C आहे सामायिक कोण. ओके, सो जस्ट राईट डाऊन. सो अँगल ACB, कळलं का? इन ग्रेटर ट्रायंगल that C is called as ACB, angle ACB, and in smaller triangle this C is called as DCE, angle DCE. What you can write? Common angle. Common angle. बरोबर. मोठ्या त्रिकोणामध्ये ह्या C चं नाव काय असणार? ACB, तेवढंच येणार. आणि छोट्या त्रिकोणात ह्या C चं नाव काय येणार? DCE. कोण बदलतोय का? कोण आहे तेवढाच आहे, कोण बदललेला नाही, फक्त नाव बदललं. ठीक आहे, म्हणून ACB बरोबर DCE. कारण काय लिहिणार? सामायिक कोण. कॉमन अँगल, सामायिक कोण. सामायिक कोण. क्लिअर झाले? दोन दोन कोण. मोठ्या त्रिकोणाचे दोन कोण B आणि C. छोट्या त्रिकोणाचे दोन कोण D आणि C. झाले की नाही झाले? सेम झाले.
म्हणजे हे दोन त्रिकोण समरूप होणार की नाही होणार? होणार. कुठली कसोटी? कोको समरूपता कसोटी. आर यू गेटिंग इट? For greater triangle, we have got two angles, B and C, and for the smaller triangle also we have got two angles, D and C, which are same. So both the triangles are similar. Which test? Angle test of similarity. Are you getting it? Clear? Okay. So just आता बघा नावं कशी लिहितोय. Now write down name of any one triangle without one-to-one correspondence. आता ह्या दोघांचं नाव सुरुवातीला लिहिताना तर आपण 1-to-1 करस्पॉन्डन्स चेक केलं नाही. सुरुवातीला आपण एकाच एक संगती पाहिलीच नव्हती, बरोबर. आता फायनल लिहिताना 1-to-1 बघायचंय, पण पहिल्या ट्रायंगलचं नाव लिहिताना बघायची गरज नाहीये. व्हाईल यू आर रायटिंग नेम ऑफ फर्स्ट ट्रायंगल, नो नीड टू चेक 1-to-1 करस्पॉन्डन्स. जस्ट राईट डाउन नेम ऑफ फर्स्ट ट्रायंगल. देयरफॉर ट्रायंगल ABC. हा, नाव while writing name of second triangle, now check 1-to-1 correspondence. आता जेव्हा दुसऱ्या त्रिकोणाचं नाव लिहायला जाल तेव्हा एकाच एक संगती पहा. आता कशी पाहायची? फार सोपं आहे. बघा, मोठ्या त्रिकोणामधला B आणि छोट्या त्रिकोणातला D सेम आहे. B आणि D सेम आहे, म्हणजे इथे B कुठलं अक्षर आहे? मधलं. मग तिथे D पण काय पाहिजे? मधलं अक्षर. ओके. इन ग्रेटर ट्रायंगल B and in smaller triangle D, both are same. So here B is second letter, so here D should be second letter. Clear? Now C same. So here C third letter, here also C should be third letter. C आणि C पण सेम आहे, म्हणजे इथे C आणि इथला C दोघांमधला C सेम आहे. मग जर इथे C तिसरं अक्षर आहे तर इकडे पण C तिसरं अक्षर पाहिजे. मग बघा, दुसरं अक्षर झालं, तिसरं अक्षर झालं, राहिलं कुठलं? पहिलं अक्षर. मग पहिलं अक्षर कोणतं उरलं याच्यात? C झाला, D झाला, राहिलं कोण? E. कळलं? म्हणजे बघा, इथे CD घेतलं होतं ना नाव, मग इथे CD घेतलं का? नाही. काय घेतलं? EDC. कारण जर CDE तुम्ही लिहिलं तर 1-to-1 करस्पॉन्डन्स येणार नाही, एकाच एक संगती मिळणार नाही. ओके. नाव वी कॅन राईट ट्रायंगल ABC, सिमिलर ट्रायंगल ADC, आणि हीच तुमची काय आहे? एकाच एक संगती. दिस इज युअर 1-to-1 करस्पॉन्डन्स. जस्ट हियर यू हॅव टू राईट अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. कोको समरूपता कसोटी. कोको समरूपता कसोटी. Okay. Now also write the similarity of these two triangles by proper 1-to-1 correspondence. Okay, it's okay. This is only. So these two triangles are similar by which test? Angle test of similarity, and this is only the 1-to-1 correspondence. आणि जर एकाच एक संगती लिहायची असेल तर ती अशी येणार: ABC 1-to-1 correspondence EDC. This is 1-to-1 correspondence. एकाच एक संगती लिहायची झाली तर ती तुम्ही अशी दाखवू शकता. क्लियर? ओके. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज very easy question. Okay, you can solve it very easily. Two triangles are given and they ask, are the triangles similar? If yes, by which test? दोन त्रिकोण दिलेत आणि ते त्रिकोण समरूप आहेत का विचारले, आणि असतील तर ते कोणत्या कसोटीनुसार समरूप असतील असं विचारलंय. फारच सोपं गणित, तोंडी पण करू शकतो. फार म्हणजे फारच सोपं आहे. आकृती पण आहे तुमच्याकडे. PQR and LMN दोन त्रिकोण दिलेत. PQ is given 6, QR is 8, PR is 10, LM दिली आहे 3, MN दिली आहे 4 आणि LN दिली आहे 5. Pretty obvious. No angle is given, only sides are given and all three sides are given. So for which test we have to think? About which test we have to think? Simple. Side, side, side. बरोबर ना? एकही कोण दिलेला नाहीये त्यांनी. जे काय दिले ते सगळ्या काय दिल्यात? बाजू दिल्यात. मग तिन्हीच्या तिन्ही बाजू दिल्यात म्हटल्यावर तुम्ही समरूपतेसाठी कोणत्या कसोटीचा विचार कराल? बाजू बाजू बाजू. बा बा बा. कळतंय की नाही कळतंय?
समजतंय का? कुठल्या कसोटीचा विचार करा? बा 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 समृप्त कसोटी. साइड साइड साइड. मग काय करायचं? सिंपल आहे. त्याने विचारलंय अदर ट्रायंगल सिमिलर. आता हे त्रिकोण समरूप आहेत का चेक करायचे, सिमिलर आहेत का चेक करायचे. सिंपल. लिहिताना आपण लिहिणार इन ट्रायंगल पी क्यू आर अँड ट्रायंगल एल एम एन. ओके, मराठीत काय लिहा? त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण एल एम एन मध्ये. त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण एल एम एन मध्ये. आता बाजू घ्या. पी क्यू साठी कोणती घ्याल तुम्ही? एल एम. काय घ्यायचं तुम्हाला? गुणोत्तर ना. वी हॅव टू टेक रेशो. रेशो म्हणजे डिव्हिजन ना. पी क्यू अपॉन एल एम. सो यू कॅन राईट पी क्यू अपॉन एल एम. ओके, पी क्यू इज 6, एल एम इज 3. 3 1 जा 3, 3 2 जा 6, म्हणजे किती येणार? 2 येणार. पी क्यू किती आहे? 6. एल एम किती आहे? 3. 6 भागिले 3, 3 दुने 6, म्हणजे 2 आला. ओके, हे झालं नंबर 1. देन क्यू आर. क्यू आर अपॉन इकडे कोण आहे? एम एन. एम एन. क्यू आर किती आहे? 8. एम एन किती आहे? 4. 4 2 जा 8, नंबर 2. क्यू आर आहे 8 आणि एम एन आहे 4. मग 8 भागिले 4, 4 एके 4, 4 दुने 8, म्हणजे 2 आलं. ओके, तसंच मग शेवटी तुम्ही सेम वे यू कॅन फाइंड आउट लास्ट वन. कोणती बाजू उरली आता? पी आर अँड एल एन. पी आर अपॉन एल एन. पी आर किती आहे? 10. 10. एल एन किती आहे? 5. 5. 5 के 5, 5 दुने 10, 5 2 जा 10, नंबर 3. नाउ जस्ट चेक इट आउट. 1 2 अँड 3. 1 2 आणि 3 कडे बघा. पी क्यू अपॉन एल एम 2. क्यू आर अपॉन एम एन 2. पी आर अपॉन एल एन 2. दॅट मीन्स ऑल 3 रेशोज आर सेम. पी क्यू छेद एल एम 2 आलं, क्यू आर छेद एम एन पण 2 आलं आणि पी आर छेद एल एन पण 2 आलं, म्हणजे तिन्हीच्या तिन्ही गुणोत्तर सेम आहेत. मग लिहायचं. सो देअरफॉर पी क्यू अपॉन एल एम इक्वल टू क्यू आर अपॉन एम एन इक्वल टू पी आर अपॉन एल एन. फ्रॉम 1 2 and 3. 1 2 व 3 वरून. बरं, that means 3 sides of first triangle are in proportion with corresponding 3 sides of second triangle. बरोबर. Therefore both the triangles are similar. म्हणजेच काय? पहिल्या त्रिकोणाच्या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंशी कशा आहेत? प्रमाणात आहेत. याचा अर्थ हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. ओके, सो जस्ट राइट डाउन देयरफॉर ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल एल एम एन which is SSS test of similarity. बा 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 समरूपता कसोटी. बरोबर, म्हणून ते दोन्ही त्रिकोण काय झाले? समरूप. कुठली कसोटी? बा 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 समरूपता कसोटी. काही कठीण आहे यामध्ये? एनिथिंग डिफिकल्ट इज देयर? नथिंग इज डिफिकल्ट. ओके ओके, let's move to question number 3, which is also very easy sum. Okay, diagrams are given and just check it out what question they have given. Pretty simple question is given. Let's draw diagram. आकृती काढूया. फार सोपं गणित आहे पण. They have given 2 diagrams. 2 triangles are given. Okay, what is given? 2 poles of height 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. There are 2 poles. One pole is of height 8 meter, other pole is of height 4 meter. Both are perpendicular to the ground. 2 खांब आहेत. दोन्ही पण जमिनीला कशा आहेत? लंब उभे आहेत. लंब आहेत. एकाची उंची 8 मीटर आणि दुसऱ्याची उंची 4 मीटर दिली आहे. If the length of shadow of smaller pole due to sunlight, length of shadow, सावलीची लांबी,
ऑफ स्मॉलर पोल, लहान जो खांब आहे त्याच्या सावलीची लांबी 6 मीटर आहे. Okay, length of shadow of smaller pole is 6 meter. Then how long will be the shadow of bigger pole at the same time? तर मग जो bigger pole आहे त्याच्या शॅडोची लेंथ किती असेल? How long will be the shadow of bigger pole? मग मोठा जो खांब आहे त्याची त्याच वेळेला जी सावली आहे त्या सावलीची लांबी किती असेल असं त्यांनी विचारलेलं आहे. फार साधं आणि सोपं गणित आहे, एकदम फारच इंटरेस्टिंग सम आहे. क्वेश्चन नंबर 3. Okay, 2 triangles are given. P, Q, R. Here it is perpendicular. Length is 4 meter. 4 मीटर उंची या खांबाची. शॅडो ही आहे सावलीची लांबी, ही आहे 6 मीटर. 6 मीटर लेंथ ऑफ शॅडो, सावलीची लांबी 6 मीटर. त्यानंतर मोठा एक खांब घेतला आहे त्यांनी, त्याच वेळेला या मोठ्या खांबाची पण सावली पडते. त्याचं आहे ABC, A B C. इथे पण तो लंब आहे परपेंडिक्युलर. दिस इज X and length height 8 meter. Okay, so these are the two poles. One is PR, other one is AC. हे दोन खांब आहेत, एक आहे PR आणि दुसरा आहे AC. हा मोठा खांब आहे आणि हा छोटा खांब आहे, बरोबर आहे. छोट्या खांबाची उंची आहे 4 मीटर, मोठ्या खांबाची उंची आहे 8 मीटर. छोट्या खांबाची जी सावली पडली त्या सावलीची लांबी आहे 6 मीटर आणि हा जो मोठा खांब आहे या मोठ्या खांबाची ही सावली आहे BC, ती माहित नाही, ती आपण घेतली आहे X आणि त्या X चं उत्तर आपल्याला काढायचं. क्लिअर आहे? सो हिअर लेंथ ऑफ दिस इज द स्मॉलर पोल and this is the length of shadow, that is 6 meter. This is the bigger pole, okay, taller pole, and its shadow is BC, which is unknown. We have assumed length of shadow as X, so this X we have to find. Okay, as you can see both the triangles are similar. बघितल्याबरोबर कळतं दोन्ही त्रिकोण समरूप आहे. कसे समरूप आहेत? सिंपल, अँगल R अँगल C इक्वल, R and C are equal, both are 90 डिग्री. दोन्ही पण 90-90 अंश आहेत, म्हणजे R आणि C एक एक कोण सेम झाला. त्यानंतर एकाच वेळेला केलेले कोण, जमिनीशी केलेले कोण, कोणी सूर्यकिरणांनी केलेले कोण हे समान मापाचे असतात. अँगल्स मेड बाय सनलाइट ऍट द सेम टाइम आर ऑलवेज सेम. ओके, सो दिस इज द सनलाइट, सो दिस अँगल Q and this angle B both will be same at the same time. एकाच वेळेला ही सावली पडते ना. ओके, सो अँगल मेड बाय दॅट शॅडो at the same time will be same. Okay, so time is same, therefore here angle Q and angle B both will be same. कळलं का? एकाच वेळेला सावलीने केलेले कोण कसे असतात? समान मापाचे असतात. त्यामुळे इथे जो कोण केलाय Q आणि इथल्या सावलीने ह्या खांबाचा हा किरण पडतोय आणि ही काय आहे? सावली. ह्या सावलीचा आणि ह्या किरणाचा जो कोण होतोय हा कोण, आणि इकडे ही जी सावली आहे QR ही सावली आहे आणि हा किरण यांच्यातला कोण, दोन्ही कोण कसे असणार? सेम असणार आहे. त्यामुळे Q आणि B पण सेम असणार. क्लिअर आहे? तसंच P आणि A पण सेम असणार. त्यामुळे काय, कुठलेही दोन कोण सेम दाखवले तरी काम होणार. म्हणजे सरळ कळतं की हे दोन त्रिकोण समरूप आहेत. सो इट इज इझिली आयडेंटिफाइड दॅट दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर. अँड व्हेन द ट्रायंगल्स आर सिमिलर, you know what happens? When triangles are similar, their sides are in proportion. जेव्हा त्रिकोण समोर असतात तेव्हा त्यांच्या बाजू कशा असतात? प्रमाणात. खेळ खतम. क्लियर? ओके, लेट्स स्टार्ट. हियर इन ट्रायंगल PQR and triangle ABC, त्रिकोण PQR व त्रिकोण ABC मध्ये, ओके, फर्स्ट वी कैन राइट एंगल R equal or congruent angle C. Okay, why? Because both are 90 degree. Is equal to 90 degree. Given पक्ष त्यांनीच दिलाय ना,
कारण दोन्ही खांब कसे आहेत, जमिनीला लंब आहेत. बोथ पोल्स आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. सो R is also 90, C is also 90. R and C are same. Okay. Then angle Q is equal to angle B. Okay. Angles made by shadow at same time. एकाच वेळी सावलीने केलेले कोन. एकाच वेळी सावलीने केलेले कोन. अँगल्स मेड बाय शॅडो ऍट द सेम टाइम. सो क्यू आणि बी पण सेम झालं. ओके. सो देअरफॉर ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल. आता त्याचं नाव लिहिताना मात्र 1-to-1 करस्पॉन्डन्स चेक करा. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण. आता एकाच एक संगती बघायची. R and C सेम ना. R third letter, so here third letter C. Then Q and B same. Second letter Q, so second letter B and first letter A. So PQR similar ABC. कळलं कसं केलं? R आणि C सेम आहे, मग इथे R तिसरं अक्षर आहे, मग इथे तिसरं अक्षर C येणार. त्यानंतर Q आणि B सेम आहे, त्यामुळे इथे दुसरं अक्षर Q आहे, तर इथे दुसरं अक्षर B आलं पाहिजे आणि मग पहिलं अक्षर A. कारण काय लिहिणार? रिझन अँगल टेस्ट. कोको समरूपता कसोटी. कोको समरूपता कसोटी, अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता त्रिकोण समरूप झाले म्हटल्यावर त्यांच्या बाजू कशा येणार? प्रमाणात. ट्रायंगल्स आर सिमिलर, दॅट मीन्स साइड्स आर इन प्रपोर्शन. सो राईट डाऊन द साइड्स. साइड्स कोणत्या कोणत्या लिहिणार तुम्ही? ज्या हव्यात त्या तिन्ही लिहिल्या तरी चालेल किंवा ज्या हव्यात तेवढ्या लिहिल्या तरी चालेल. तुम्हाला ही PQ किंवा AB ची काही गरज नाहीये, त्यामुळे PQ AB नाही लिहिलं तरी पण चालेल. आर यू गेटिंग इट? You don't require PQ and AB. So when you will show sides in proportion, no need to show PQ and AB. Okay? Remaining two sides you can show in proportion. So remaining two sides QR corresponding BC. So you can write therefore QR upon BC is equal to PR. First and third letter na PR, and here AC equal to PR upon AC. What you can write? Corresponding sides of similar triangles, CSST, corresponding sides of similar triangles, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, corresponding sides of similar triangles. Now just put down the values. आता यांच्या किमती लिहा. QR किती आहे? 6. QR equal to 6. BC how much? X. BC किती आहे? X equal to PR. PR किती आहे? 4. 4. And AC किती आहे? 8. चला. X कोणाला गुणणार? 4 ला. 8 कोणाला गुणणार? 6 ला. X will multiply 4. 8 will multiply 6. So 6 into 8 equal to 4 into X. Okay. 6 8 48. हे 4 मल्टिप्लाय, इकडे काय होणार? डिवाइड. 6 8 48. 4 आणि गुणले इकडे गेल्यावर भागणार. सो therefore X is equal to 48 upon 4, that is equal to 12. है ना? 48 ला जर 4 ने भागलं तर किती येणार? 12. So 12 meter will be the final answer. मग सगळ्यात शेवटी लिहा. काय विचारलं होतं त्यांनी? How long will be the shadow of bigger pole at the same time? Okay, so shadow of bigger pole will be 12 meter long. असं व्यवस्थित वर्डिंग मध्ये लिहायचं. काय लिहिणार? Shadow of bigger pole will be 12 meter long at the same time. कळलं? मराठीत काय लिहाल? त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किंवा सावलीची लांबी 12 मीटर असेल. कळलं? त्याच वेळी मोठ्या खांबाच्या सावलीची लांबी किंवा मोठ्या खांबाची सावली 12 मीटर लांब पडेल. क्लिअर? असं शाब्दिक उत्तर लिहायचं शेवटी. जस्ट राईट डाऊन दॅट आन्सर इन वर्डिंग. Final answer. Are you getting it? This is question number 3. Let's move to question number 4. This question is also very easy question. Okay, so let's try question number 4.
triangles are given in the problem. A, B, C. Here it is P. Here it is Q. Okay. And we have to show that triangle CPA, similar triangle CQB. This is to prove. साध्य हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB. When such type of question is given, means show that triangle CPA similar triangle CQB, it's very easy. Why? Because already we know what answer we have to get. Okay, काय उत्तर हवं आहे ते आधीच कळलंय आणि त्याप्रमाणे आपण चेक करू शकतो की आपलं कुठे चुकतंय कुठे बरोबर येत आहे. आणि हे चिन्ह मध्ये टाकलंय समरूपतेचं. याचा अर्थ तुम्हाला ह्याच संगतीनुसार जायचंय. कळतंय काय म्हणतोय? जेव्हा हे असं चिन्ह टाकतात ना, त्याचा अर्थ होतो की तुम्हाला नावं हीच ठेवायची आहेत, नावं बदलायची गरज नाही किंवा त्याचा विचारही करायची गरज नाही. व्हेन दे शो दिस साइन इन युअर क्वेश्चन, ओके, नो नीड टू थिंक अबाउट नेम्स ऑफ द ट्रायंगल. वी हॅव टू जस्ट यूज सेम नेम्स अँड सेम करस्पॉन्डन्स वी हॅव टू कन्सिडर. आणि ह्याच करस्पॉन्डन्सचा विचार करायचा आहे. म्हणजेच काय, म्हणजे आपल्याला असं बघायचं आहे की जर मला हे त्रिकोण असे समरूप आणायचे असतील तर C आणि C सेम आला पाहिजे दोन्ही त्रिकोणांमधला. इथला कोण C, तिकडचा कोण C सेम आला पाहिजे. इकडचा कोण P आणि इकडचा कोण Q सेम आला पाहिजे. या त्रिकोणातला कोण A आणि या त्रिकोणातला कोण B सेम आला पाहिजे. मग शोधायचं की ते सेम येत आहेत का, आणि मग आपल्याला आकृतीवरून कळतं की अरे हा हे सेम येत आहेत. जसं बघा, मी म्हटलं C आणि C सेम आणायचं आहे. मग बघा ना जरा, CPA ह्या त्रिकोणामधला C इथे आहे आणि CQB ह्या त्रिकोणातला पण C तिथेच आहे. कळते मी काय म्हणतोय ते? म्हणजे दोन्ही त्रिकोणामधला C कॉमन आहे की नाहीये, सामायिक आहे ना. म्हणजे C आणि C सेम झाला, सामायिक कोण. म्हणजे फक्त शोधायचं काय असणार की कारण काय लिहायचं, की हे का सेम होत आहे हे कळलं पाहिजे. कळलं ना? मग हा एक फायदा असतो की असं जर प्रश्न दिला ना की आपलं अर्ध काम इथेच होतं की आपल्याला स्टेप कळतात की आपल्याला कुठले कुठले कोण सेम दाखवायचे हे आधीच कळतं की मला C आणि C सेम दाखवायचं आहे. मग दाखवता येतोय का ते बघायचं आधी. तर येतोय का, कारण सामायिक कोण आहे. त्यानंतर P आणि Q मला सेम दाखवता येतोय का बघूया. CPA मधला P किती आहे 90 आणि CQB मधला Q किती आहे 90. आलं ना. म्हणजे P आणि Q पण सेम दाखवता येतोय, कारण हा P पण 90 आहे, हा Q पण 90 आहे. झालं की नाही? मग दोन दोन कोण सेम झाले की काम संपलं, दोन्ही त्रिकोण समरूप झाले. एवढं सोपं गणित असतं. आर यू गेटिंग इट? व्हेन दे शो दिस साइन, ओके, answer is very easy. Why? Because same correspondence we have to use. That means angle C should be same. Okay, so just check it out. Angle C from CPA is here. Angle C from CQB is also here. So angle C is common. So C and C same, common angle. Then angle P and angle Q should be same. They are same. Why? Because in CPA P is 90. In CQB, Q is 90. So P and Q are also same. Finished. So angle test, both the triangles are similar. Is that clear? कळतंय काय म्हणतोय ते? पण हा एक फायदा असतो की पटकन उत्तर मिळतं. फक्त आपल्याला रिझन शोधायचे असतात. Why they are same. Okay. So, okay, and then they have given, we have to prove this much. Also they have given certain sides, means AP is given as 7. Then BQ is given as 8. Then BC is given as 12. And we have to find AC. AP, BQ, BC दिलाय आणि AC ची किंमत आपल्याला शोधायची आहे. फार साधं सोपं गणित आहे. ओके, लेट्स स्टार्ट. प्रूफ. सिद्धता. Very easy sum.
Okay, so whatever given, let's write. They have given in triangle ABC, AP perpendicular to BC, then BQ perpendicular to AC. This is given. Okay, त्रिकोण ABC मध्ये AP लंब BC आणि BQ लंब AC, कारण पक्ष हे त्यांनी दिलेलं आहे. सो लेट्स स्टार्ट. इन ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB, त्रिकोण CPA व त्रिकोण CQB मध्ये. ओके, नंबर 1, जस्ट नाउ वी हॅव डिस्कस. आत्ताच आपण विचार केला कुठला कोण दाखवायचा आपल्याला, सी ना. मग CPA मध्ये ह्या सी चं नाव काय घेणार तुम्ही, ACP घ्या किंवा PCA काही घेतलं तरी चालेल. अँगल ACP कॉन्ग्रुएंट अँगल CQB, याच्यामधले ह्या सी चं नाव काय घ्याल तुम्ही, QCB असं म्हणा किंवा BCQ म्हटलं तरी चालेल. अँगल BCQ, कारण काय लिहिणार, कॉमन अँगल, सामायिक कोन. सामायिक कोन, कॉमन अँगल, सामायिक कोन. ओके, so from angle triangle CPA we got angle ACP, nothing but this C angle, and from CQB also angle C is nothing but BCQ is nothing but angle C. So same angle, common angle, सामायिक कोन. And then 90 degree CPA, so P is 90, so angle CPA, कोन CPA congruent in CQB 90 degree Q, angle CQB each of 90 degree, प्रत्येकी 90 अंश. Okay, so we got two angles from CPA congruent with two angles from CQB. CPA चे दोन कोण CQB च्या दोन कोणांशी एकरूप झाले, म्हणजे हे दोन्ही त्रिकोण समरूप झाले की नाही झाले, झाले ना. बरोबर, यायचं म्हणून त्रिकोण CPA. आता विचार करायची गरजच नाही का, कारण तुम्हाला हे असं सिद्ध करायचं आहे ना, म्हणजे आता तुम्हाला संगतीचा वगैरे काही विचार करायची गरज नाही. नाउ यू डोंट हॅव टू थिंक अबाउट करस्पॉन्डन्स अँड ऑल. व्हाय? बिकॉज क्वेश्चन इटसेल्फ मेन्शन्स सिमिलॅरिटी साइन, मीन्स यू हॅव टू ब्रिंग दिस करस्पॉन्डन्स ओनली. कळतंय का, म्हणजे हे असंच करस्पॉन्डन्स आणायचं आहे, त्यामुळे काही विचार करायची गरज नाही. कळलं ना. ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB, रिझन अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. कोको समरूपता कसोटी, कोको समरूपता कसोटी, कोको समरूपता कसोटी, अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. नाउ बोथ द ट्रायंगल्स आर सिमिलर, दोन्ही त्रिकोण समरूप झाले. व्हॉट यू वॉन्ट, साइड ना. सो व्हेन ट्रायंगल्स आर सिमिलर साइड्स आर इन प्रपोर्शन. जेव्हा त्रिकोण समरूप होतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. ओके, सो जस्ट राईट डाऊन CP CQ. बट इज इट रिक्वायर्ड, तिन्ही बाजू लिहायची गरज नाही ना, ज्या हव्यात त्याच घ्या तुम्ही. तर तुम्ही बघता इथे काय काय हवंय तुम्हाला, AP BQ BC आणि AC, त्यामुळे सगळ्यात लिहायची गरज. आता हे CP आणि CQ इथे कुठे हवंय काय, CP आणि CQ नको आहे ना, त्यामुळे ती बाजू नाही दाखवली तरी चालेल. ओके, सो जस्ट चेक इट आउट. हियर वी डोंट वॉन्ट CP CQ, so that's why no need to write all three sides, no need to show all three sides in proportion. Okay, so CP CQ I am not writing, CP CQ मी लिहत नाहीये. मग पुढचं कोणतं येणार, PA म्हणजेच काय, AP. कळलं का. PA साठी कोण आहे, QB म्हणजेच काय, BQ. म्हणजे आपण असं लिहू शकतो AP छेद BQ.
AP अपॉन BQ इक्वल टू, आणि कोणतं राहिलं, AC ना, CA ना, CA म्हणजे काय, AC, आणि इकडची CB म्हणजे काय, BC. सो AC अपॉन BC. कळलं का, समजलं? ही CP आणि ही CQ काढायला लिहिली, कळली, कारण गरज नाही ना, CP CQ ची गरज आहे का, दिलेली पण नाहीये आणि विचारलेली पण नाहीये. CP CQ not given and not asked, so no need to write. Okay, now here we have to write what, corresponding sides of similar triangles, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. ओके, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, corresponding sides of similar triangles. Now just put down the values. आता ज्या किमती आहेत त्या लिहा. AP how much, 7, AP 7. BQ 8, BQ आहे 8. AC unknown, AC माहित नाहीये. BC 12, BC आहे 12. बरोबर, 12 डिवाइड आहे, इथे काय होणार, मल्टिप्लाय. बरोबर, AC तिथेच राहणार. सो यू विल गेट 7 into 12 upon 8 इक्वल टू AC. 7 गुणिले 12 होणार, हा 12 इकडे गुणणार ना 7 ला, भागिले 8, इकडे AC जसाच्या तसा. आता 12 7 84 करा, किंवा त्याने 4 ने भागला पहिलं. सो व्हॉट यू विल गेट, 4 3 जा 4 2 जा, सो 7 into 3 upon 2 इक्वल टू AC. 7 3 जा 21, so AC equal to 21 upon 2, so AC is equal to 10.5. That will be your full and final answer. Clear? समजलं कसं समरूप दाखवलं ते? Okay, understood how to show triangles similar? Just you have to search for two angles. फक्त दोन कोण शोधायचे. कळलं? पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण आणि दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण, ते दोन कोण एकरूप दाखवा. Just show them congruent. Triangles are similar using angle test. कोको कसोटीनुसार समरूप होणार त्रिकोण, त्रिकोण समरूप झाले. आता तुम्हाला बाजू हवे होते ना, मग बाजू काय करायच्या प्रमाणात. तिन्ही बाजू का नाही दाखवल्या, कारण ज्यांची गरज नाही त्या बाजू लिहायची गरज नाही. कळलं? So that will be the final answer. AC is equal to 10.5. Clear? This is question number 4. Now question number 5 and 6. 5, 6, 7, all three questions are of same type. Same logic you have to apply in all these three questions. Okay, question number 5, 6 and 7. I will give you hint about any one of these questions. You can easily solve remaining 2 or 3 questions. Same logic is applied in all these 3 questions. Okay, let's see what is given. Trapezium is given. Question number 5, they have given a trapezium. It is A, P, Q, S and R. Okay, PQ is parallel to SR is given. PQ parallel to SR, PQ समांतर SR असं म्हटलेलं आहे. Also they have given AR is equal to 5 AP, then AS is equal to 5 AQ, and we have to prove sadhya. We have to prove that SR is equal to 5 PQ. Pretty ordinary sum. Okay, very easy sum. PQRS is a trapezium. PQRS हा समलंब चौकोन दिलाय, त्यामध्ये PQ समांतर SR दिली आहे. PQ is parallel to SR. Okay, and
these two conditions are given. ह्या दोन अटी दिल्या आहेत की AR बरोबर 5 AP, AS बरोबर 5 AQ. आणि हे सिद्ध करायचंय SR बरोबर 5 PQ. And this we have to prove. SR is equal to 5 PQ. If you observe carefully all these three, okay, you will come to know a definite pattern. नीट जर पाहिलं तर कळेल एक योग्य अशी रचना आहे. कशी रचना आहे बघा. AR बरोबर 5 AP आहे, बरोबर. पण इथून जर हा AP इथे असा आणला तर असं होईल ना, AR छेद AP बरोबर 5. त्यानंतर AS बरोबर 5 AQ असं दिलंय. जर AQ ला इकडे आणलं तर हे असं होईल ना, AS छेद AQ बरोबर 5. त्यानंतर SR बरोबर 5 PQ हवाय. SR बरोबर 5 PQ हवाय. मग PQ ला जर आणलं तर SR छेद PQ बरोबर 5. याचा अर्थ AR छेद AP पण 5, AS छेद AQ पण 5 आणि SR छेद PQ पण 5च हवाय ना. ह्या दोघांची किंमत तर 5-5 मिळाली आहे. याची पण किंमत किती हवी आहे? 5. याचा अर्थ हे दोघं आणि हा तिघ पण कसे पाहिजे? सेम, बरोबर. म्हणजेच आपल्याला AR छेद AP बरोबर AS छेद AQ बरोबर SR छेद PQ हे असं हवंय की नको? बरोबर ना. ह्या दोघांच्या किमती तर आपल्याला मिळाल्यात ना 5. मग जर हे दोघं आणि हा जर सेम झाला तर याची किंमत पण किती येईल? 5. आणि तुम्हाला हवं ते उत्तर मिळेल ना. मग सांगा हे असं कधी होतं? जेव्हा ह्या वरच्या तीन बाजू AR AS SR, AR AS SR दिसतो हा त्रिकोण. त्यानंतर खालच्या तीन बाजू AP AQ PQ, AP AQ PQ दिसतो हा वरचा त्रिकोण. म्हणजे ह्या तीन बाजू ह्या त्रिकोणाच्या आहेत आणि ह्या तीन बाजू ह्या त्रिकोणाच्या आहेत. जेव्हा हे दोन त्रिकोण समरूप होतील तेव्हा त्यांच्या सगळ्या बाजू अशा प्रमाणात येणार की नाही येणार? येणार ना. म्हणजेच तुम्हाला हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे. कळलं? जेव्हा हे दोन त्रिकोण समरूप होतील तेव्हा याच्या तीन बाजू आणि याच्या तीन बाजू ह्या अशा प्रमाणात मिळणार आणि तुमचं उत्तर तुम्हाला मिळेल. कळतंय का? म्हणजे हे मुख्य आहे, हे कळलं पाहिजे की काय नक्की करायचं आपल्याला. तर आपल्याला त्रिकोण समरूप दाखवायचे. बरं कोणते त्रिकोण? कोणतेही घेऊन चालेल का? हे दोन घेऊ तो का मी? नाही, हेच दोन का? कारण मला इथून कळलं ना, कारण मी बघितलं की AR छेद AP 5 येत आहे, AS छेद AQ 5 येत आहे आणि मला SR छेद PQ पण 5 हवंय. बरोबर. याचा अर्थ हे तिन्ही मला सेम हवे. मग हे तिन्ही सेम कधी येणार? जेव्हा वरच्या तीन बाजू एका त्रिकोणाच्या पाहिजे आणि छेदातल्या तीन बाजू एका त्रिकोणातल्या पाहिजे. आणि मग मी शोधल्यावर कळलं वरच्या तिन्ही बाजू ASR त्रिकोणाच्या आहेत आणि छेदातल्या तिन्ही बाजू APQ त्रिकोणाच्या आहेत. म्हणजे मला हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत. ओके. नाउ फॉर सेम इंग्लिश, दे हॅव गिवन दिस कंडिशन AR is equal to 5 AP. So from this condition AP multiply, here it will divide. So what you will get? AR upon AP equal to 5. Again AS equal to 5 AQ, this is also given. So from this condition AQ will divide AS upon AQ equal to 5. Okay. Now this we have to prove. हे प्रूव्ह करायचंय. म्हणजेच काय प्रूव्ह करायचंय? PQ will divide SR upon PQ equal to 5. This we have to prove. So SR upon PQ we have to show 5. AS upon AQ is already 5. AR upon AP is equal to 5. That means all three should be same. So SR upon PQ will be 5 when this is equal to AS upon AQ and equal to AR upon AP. That means when all these three are same, then only SR upon PQ is equal to 5. जेव्हा हे तिन्ही सेम होणार ना तेव्हा ह्याचं AR upon AP ची व्हॅल्यू तर ऑलरेडी मिळाली. AR upon AP किती आहे? 5. हे दिलंय त्यांनी गिवन. Then AS upon AQ पण त्यांनी दिलंय ना ऑलरेडी गिवन. What? 5. So if these two ratios equal to SR upon PQ आलं तर ह्या रेशियोज ची व्हॅल्यू किती आहे? 5. मग SR upon PQ ची व्हॅल्यू पण किती येईल? 5. मग जर SR upon PQ 5 आलं तर PQ तिकडे मल्टिप्लाय होणार की नाही होणार? होणार. कळलं? म्हणजे तुम्हाला हे असं आणायचंय. मग आता हे असं कधी येतं? When you can
find out like this, when we can prove like this. For this to happen, sides in the numerator AR, AS, SR should be of one triangle, and sides in the denominator should be of another triangle, and both the triangles should be similar. असं कधी होणार? When triangles are similar, okay, and numerator has got sides of one triangle, one similar triangle, and denominator has got sides of another similar triangle. Then only this happens. हे कधी होतं कळलं ना? जेव्हा टू ट्रायंगल्स काय असणार? सिमिलर असणार, बरोबर. मग न्यूमरेटरच्या साइड्स एका ट्रायंगलच्या असणार, डिनॉमिनेटरच्या साइड्स दुसऱ्या ट्रायंगलच्या असणार. मग बघा जरा, AR, AS, SR कोणत्या ट्रायंगल मध्ये आहेत? या ट्रायंगल मध्ये. AP, AQ, PQ कोणत्या ट्रायंगलच्या साइड्स आहेत? या ट्रायंगलच्या. म्हणजे जर हे टू ट्रायंगल सिमिलर झाले तर तुम्हाला साइड्स प्रपोर्शन मध्ये मिळणार की नाही मिळणार? मिळणार. ओके ओके, सो लेट्स स्टार्ट with the problem. Very easy problem it is. Solution or a proof. Whatever given that we have to write. जे दिलंय त्याचीच मांडणी आपल्याला करायची आहे. आणि म्हटलेलं आहे PQRS is a trapezium. In trapezium PQRS, in trapezium PQRS they have given side PQ, parallel side RS given, समलंब चौकोन PQRS मध्ये बाजू PQ समांतर बाजू RS काय लिहिणार? पक्ष. हे त्यांनी दिलं ऑलरेडी, बरोबर. RS म्हणा, SR म्हणा. ओके, सो देअरफॉर आता हे दोन त्रिकोण तुम्हाला समृद्ध दाखवायचे. फार सोपं आहे ना. यू हॅव टू शो these two triangles similar. Very easy. PQ and RS are parallel. QS is the transversal. So that means this angle Q and this angle S. Q and S. Which type of triangles? Which type of angles are these? Q and S. In 8th standard we have studied. These angles are called as alternate angles. Which angles? Alternate angles. So if the lines are parallel, alternate angles are always equal. Are you getting it? So therefore angle Q and angle S will be equal. Clear? PQ आणि SR काय आहे? समांतर आहेत, बरोबर. आणि त्यांना ही QS काय करते? छेदते. मग QS ने छेदल्यामुळे हा इकडचा Q आणि हा इकडचा S हे कुठल्या प्रकारचे कोण होत आहेत? त्यांना म्हणतात व्युत्क्रम कोण. कुठले कोण? व्युत्क्रम कोण. मग व्युत्क्रम कोण कसोटी काय सांगते? रेषा जर समांतर असतील तर व्युत्क्रम कोण काय असतात? एकरूप असतात. कळलं? ओके, सो दॅट वी हॅव टू राईट. सो देअरफॉर अँगल PQS कॉन्ग्रुएंट अँगल. आता PQS हा पूर्ण अँगल, हा अँगल, याचं नाव काय घ्यायचं? QSR. QSR कारण काय लिहायचं? अल्टरनेट अँगल टेस्ट. व्युत्क्रम कोण कसोटी. व्युत्क्रम कोण कसोटी. ओके, आता PQS बरोबर आपल्याला ह्या ट्रायंगल मधला अँगल लिहायचा आहे ना. मग PQS लाच आपण काय म्हणू शकतो? PQA म्हणू शकतो ना. वी हॅव टू कन्सिडर दिस ट्रायंगल ना. सो PQS कॅन बी रिटन ॲज PQA. सो देअरफॉर अँगल PQA कॉन्ग्रुएंट अँगल, हा जो S आहे QSR, त्यालाच आपण ASR, कारण आपल्याला ह्या ट्रायंगलचा अँगल दाखवायचा आहे ना. वी हॅव टू शो अँगल फ्रॉम धिस ट्रायंगल ना. सो QSR can be written as ASR. ASR. Okay, number 1. तेच कोण घेतले, फक्त नाव काय दिले आहेत बदलले. सेम अँगल्स, जस्ट नेम डिफरंट. ओके, नाउ यू कॅन सिलेक्ट टू ट्रायंगल्स. आता दोन त्रिकोण घ्या तुम्ही. नाउ राईट टू ट्रायंगल्स.
So therefore in triangle, first of all ये triangle, in triangle PAQ और APQ, PAQ and triangle RAS, त्रिकोण PAQ व त्रिकोण RAS मध्ये. Okay, first we got this angle PQA, just write down angle PQA congruent angle ASR from 1 एक वरून. आताच मिळालं ना, कळलं का? PQA इक्वल टू ASR, PQA बरोबर ASR from 1 एक वरून. चला, so this angle and this angle both are same, alternate angle. One more angle we require and which is very easy. अजून एक कोण पाहिजे आणि तो फार सोपा आहे, बघा लगेच. This is and this is. Are you getting it? This angle A, from triangle PAQ, PAQ, this angle, and also A from this triangle RAS. Both are same because they are vertically opposite angle. हे दोन्ही कोण सेम आहेत कारण ते काय आहेत, विरुद्ध कोण आहेत, परस्पर विरुद्ध कोण. So you can write therefore angle PAQ equal to angle A ना, RAS काय लिहिणार, vertically opposite angle, vertically opposite angles, विरुद्ध कोण, परस्पर विरुद्ध कोण. हो गया. So now you get two angles from both the triangles ना. या दोन्ही त्रिकोणांमधले दोन दोन कोण सेम झाले म्हणजे दोन्ही त्रिकोण काय होणार, समरूप. That means both the triangles are similar. So just write down therefore triangle PAQ similar triangle. Now just wait, 1 to 1 correspondence. आता जरा थांबायचं, एकाच एक संगती बघायची. PAQ ना, मग PAQ मधला कुठला Q आणि RAS मधला कोणता S. Q आणि S सेम पाहिजे ना, म्हणजे Q तिसरं अक्षर आहे तर इथे S काय पाहिजे, तिसरं अक्षर पाहिजे. त्यानंतर A आणि A सेम आहे म्हणजे इथे A दुसरं अक्षर आहे तर इथे पण A दुसरं अक्षर. राहिला कोण, R. झालं. त्रिकोण PAQ समरूप त्रिकोण RAS, ट्रायंगल PAQ सिमिलर ट्रायंगल RAS. कळलं काय काय केलंय, काय केलं. Q आणि S सेम कारण काय, विथ क्रम कोण, अल्टरनेट अँगल्स. अँगल Q अँगल S सेम, अल्टरनेट अँगल. अँगल Q इज नथिंग बट PQA, S is nothing but ASR or RSA, anything, ASR. Okay, and then angle A. Here angle A, PAQ, and from this triangle A is nothing but RAS. What are they? Vertically opposite angle. ह्या त्रिकोणातला A कुठला आहे, PAQ, आणि ह्या त्रिकोणामधला कोण A कोणता आहे, RAS. काय आहे ते, परस्पर विरुद्ध कोण. झालं. दोघांमधले दोन दोन कोण सेम झाले, दोन्ही त्रिकोण समरूप झाले. कसोटी कोणती येणार, कोको समरूपता कसोटी. कोको समरूपता कसोटी. अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, कोको समरूपता कसोटी. आता त्रिकोण समरूप झाल्यावर त्यांच्या बाजू कशा असणार, प्रमाणात असणार. when triangles are similar sides are in proportion. proportion मध्ये कसं दाखवायचं, PA. okay, so therefore first of all we have to write that, okay, we have to show that AR is equal to 5 AP is given na. So from that we have to write AP upon AR because AP upon S. okay, we have to show, we'll cover it. This is AP upon, this is RA. RA is nothing but AR. AP upon AR is equal to again AQ. This is AQ. AQ upon this is AS. AQ upon AS is equal to then PQ. Okay, PQ we want PQ upon RS, or you can write SR. Corresponding sides of similar triangles. समरूप त्रिकोणांच्या
संगत बाजू, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. ओके, काय केलं, इकडची बाजू एपी, त्याच्यासाठी इकडची बाजू आर आहे, आर म्हणजेच ए आर, एपी छेद ए आर बरोबर. पुढची बाजू एक्यू, त्याला संगत एएस, एक्यू छेद एएस. त्याच्या पुढे पीक्यू, पीक्यू ला संगत आर एस किंवा एस आर, पीक्यू छेद एस आर झालं. आता यांच्या किमती, या दोघांची गरज नाही आपल्याला, फक्त हे हवंय ना, पीक्यू छेद एस आर, एस आर आणि पीक्यू मधला संबंध हवाय. या दोघांपैकी कुठलंही एक वापरलं तरी पण चालेल. सो लेट्स शो हियर, यू कॅन यूज एनी वन कंडिशन, कुठली पण एक अट वापरा. नाउ AR is equal to 5 AP और AS equal to 5 AQ, कुठली पण एक कंडिशन वापरा. AR बरोबर 5 AP दिलाय किंवा AS बरोबर 5 AQ, त्यामुळे हे तिन्ही दाखवायची आता काय गरज नाही. हे हवंय तुम्हाला ना, PQ SR तुम्हाला हवंय, मग ते ठेवा. ह्या दोघांपैकी कोणतंही एक गुणोत्तर घेतलं तरी चालेल. You want PQ and SR, so keep it as it is, and out of these two ratios you can take any one. Okay, so I am taking first and third. So therefore AP upon AR is equal to PQ upon SR. PQ upon SR. Now AR is equal to 5 AP, that is given. So here you can write, but AR is equal to 5 AP. So that is given. AR is equal to 5 AP गिवन पक्ष. परंतु AR बरोबर 5 AP हे तर त्यांनी दिलेलंच आहे गणितात, म्हणून आपण AR बरोबर काय लिहायचं, 5 AP. मग आता काय येणार, देअरफॉर AP छेद AR होतं ना, पण AR किती आहे, 5 AP, म्हणून आता AR न लिहिता आपण काय लिहिणार, छेद 5 AP बरोबर PQ छेद SR. हो गया, दॅट विल गिव्ह यू फायनल आन्सर है ना. म्हणजे आपण हा AR आहे, ह्या AR ची किंमत किती दिली आहे, 5 AP, म्हणून आपण AP छेद AR न लिहिता AR च्या इथे काय लिहिणार, 5 AP लिहिणार बरोबर PQ छेद SR आहे, इक्वल टू PQ अपॉन SR. AP AP कॅन्सल, सो व्हॉट यू विल गेट, 1/5 इज इक्वल टू PQ अपॉन SR. SR कोणाला गुणणार, 1 ला, 5 कोणाला गुणणार, PQ ला. SR विल मल्टिप्लाय 1, 5 विल मल्टिप्लाय PQ, सो यू विल गेट SR is equal to 5 into PQ, that we have to prove. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. इज दॅट क्लिअर? कळलं? म्हणजे आपण काय केलं, पहिलं फर्स्ट वी हॅव शोन टू ट्रायंगल्स सिमिलर, आफ्टर दॅट साइड्स आर इन प्रपोर्शन, अँड देन जस्ट यूज साइड्स विच आर रिक्वायर्ड. पहिलं आपण त्रिकोण समरूप दाखवले, मग त्यांच्या बाजू प्रमाणात दाखवल्या, मग ज्या बाजू हव्या आहेत तेवढ्याच बाजू घेतल्या आणि दिलेली अट वापरून आपल्याला आपलं उत्तर मिळालं. क्लिअर? समजतंय? ओके. सो अशाच पद्धतीचं गणित आहे 6वं, सेम टू सेम गणित, काही कठीण नाही. सिमिलर टाइप ऑफ सम they have given. Question number 6, pretty ordinary and pretty simple sum they have given. You can solve it very easily. Okay, orally मी थोडं सांगतो, तुम्ही ते करू शकता. What is that sum? Same type of sum is given. Easily you can solve that sum. Okay, same diagram is given. Actually, I'm just giving answer orally. Okay, just check it out. Same diagram is given. A, B, C, D, and here it is O. बरोबर? मग सारखं द्या आकृती सेम. सेम फिगर लाईक लास्ट प्रॉब्लेम, क्वेश्चन नंबर 5. अँड अगेन सेम, दे हॅव गिवन AB पॅरलल CD, AB समांतर CD असं त्यांनी म्हटलेलं आहेच. आणि त्यांनी आपल्याला AB दिलाय 20, AB इज गिवन एज 20, 20 दिलाय, DC दिलाय 6, DC इज गिवन एज 6, OB is given as 15, OB 15, OB आहे 15, and OD, find out OD. Pretty simple sum. बरोबर?
तेच होतंय बघा ना, ह्या त्रिकोणातल्या ह्या दोन बाजू दिल्या आहेत तुम्हाला, या त्रिकोणातली ही एक बाजू दिली आहे आणि एक बाजू विचारली आहे, म्हणजे पुन्हा तेच करायचं आहे. हे दोन त्रिकोण काय करायचे, तुम्हाला समरूप दाखवायचे आहेत, बरोबर. हे दोन त्रिकोण समरूप झाले की त्यांच्या बाजू तुम्ही कशा दाखवणार, प्रमाणात दाखवणार, आणि तुम्हाला तुमचं उत्तर मिळणार. गणित संपलं. एकदम इझी सम, सेम लास्ट सम सारखं आहे. काय करायचं, जस्ट यू हॅव टू शो these two triangles similar because from this triangle they have given two sides OB AB, and from this triangle they have given one side CD, that is this is 6, and we have to find out OD. Okay, so for that just show these two triangles similar. When these two triangles are similar, their sides are in proportion, and then put up the values, you will get the answer. Are you getting it? Same as the last sum. Why? Because here also they have given CD is parallel to AB. इथे पण CD आणि AB समांतर आहे, बरोबर. म्हटल्यानंतर हा D आणि हा B कुठल्या प्रकारचा अँगल होणार, सेम अल्टरनेट अँगल, बरोबर ना. हा D आणि हा B कुठला कोण आहे, व्युत्क्रम कोण. सो अँगल D अँगल B सेम. देन व्हॉट अबाउट O अँड O, सेम ना. वर्टिकली अपोजिट अँगल काय आहे, हे परस्पर विरुद्ध कोण झालं. म्हणजे ह्या त्रिकोणाचे दोन कोण आणि ह्या त्रिकोणाचे दोन कोण सेम होत आहेत की नाही होत आहेत, होत आहेत. मीन्स टू ट्रायंगल्स फ्रॉम दिस, टू अँगल्स फ्रॉम दिस ट्रायंगल अँड टू अँगल्स फ्रॉम दिस ट्रायंगल, दे आर congruent. So both these triangles are similar. When these triangles are similar, sides are in proportion. Clear? So you can write in triangle, you can say AOB and triangle AOB and COD. COD. त्रिकोण AOB व त्रिकोण COD मध्ये असं म्हणू शकता तुम्ही. अँगल हियर, angle O means angle AOB equal congruent angle COD. What? Opposite angle, vertically opposite angle, परस्पर विरुद्ध कोण. Then angle B, angle B is nothing but ABO, angle ABO, congruent angle B and D na. So D is nothing but CDO, angle CDO, alternate angle, व्युत्क्रम कोण. So therefore triangle AOB similar triangle, म्हणून त्रिकोण AOB समरूप त्रिकोण. आता नीट बघायचं, O आणि O सेम आहे म्हणजे मधलं अक्षर O आहे, इथे पण मधलं अक्षर O पाहिजे. सेकंड लेटर शुड बी O, here also second letter O. Then B and D are same, so third letter B, third letter D, so C. AOB similar triangle COD. Once again angle test of similarity, कोको समरूपता कसोटी. ओके, ट्रायंगल्स आर सिमिलर, साइड्स आर इन प्रपोर्शन. त्रिकोण समरूप आहेत, मग संगत बाजू कशा येणार, प्रमाणात येणार. मग काय घेणार तुम्ही, AO ना, AO हवी आहे ना तुम्हाला. OA, you don't want OA. OA is not given and you don't want, so don't take OA and OC. Okay, then OB and OD, OB upon OD. बघा OA आणि OC ची काही गरज नाहीये. OA OC दिलेले पण नाही आणि विचारलं पण नाहीये, त्यामुळे OA आणि OC काय दाखवायची गरज नाहीये. मग डायरेक्ट काय दाखवू शकता, OB छेद OD, OB अपॉन OD इक्वल टू AB and CD, AB upon CD or DC, whatever. Corresponding sides of similar triangle, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. ओके, नाउ जस्ट पुट डाउन द व्हॅल्यूज. आता किमती लिहा त्यांच्या. OB 15, OB is 15, OB आहे 15, OD माहित नाहीये, OD is unknown, so keep it as it is. AB is given as 20, AB आहे 20, and DC is given as 6. बरं, आता OD कोणाला गुणणार, 20 ला, आणि 6 कोणाला, 15 ला. So what you will get, so you will get 15 into 6 equal to 20 into OD. है की नाही, 15 गुणिले 6 आणि 20 गुणिले OD. ते 20 गुणिले इकडे गेल्यावर भागिले 15 सक 90 भागिले 20 बरोबर OD 90 upon 20, 0 0 cancel, 9/2 is nothing but 4.5. So you will get OD equal to 4.5.
some steps are missing here, huh? Don't write like this. Write complete steps like previous problem. कळलं का? इथे बऱ्याचशा स्टेप्स मी केलेल्या नाही आहेत, त्या सगळ्या करायच्या आहेत तुम्हाला. डोंट राईट लाईक दिस. जस्ट हिंट दिले मी की काय काय स्टेप्स आणि कशा कशा करायच्या. इज दॅट क्लिअर? सो दिस इज ऑल अबाउट क्वेश्चन नंबर 6. They have given question number 7, which is pretty ordinary sum. Okay, and I think you can do it on your own. Question number 7. Again they have given parallelogram ABCD. Nothing difficult in it. Again same type of problem. Just you have to show two triangles similar. Okay, so let's crack it. Very easy sum. What they have given. Question number 7. Pretty ordinary sum. Nothing difficult in it. Again they have given the same type of problem. And we have to prove that DE into BE is equal to CE into TE. Okay, pretty ordinary sum. बहुत ही सिंपल सा सम यहाँ पे दिया है. क्या क्या करना है देखो. फिर से यही दिया है ABCD इज अ पैरेललोग्राम. ABCD समांतर भुज चौकोन आहे, पॅरलोग्राम आहे. आणि तुम्हाला हे हवं आहे DE गुणिले BE बरोबर CE गुणिले TE. हे असं आतापर्यंत नाही पाहिलं. आतापर्यंत आपण काय पाहिलं? बाजू प्रमाणात पाहिल्या. प्रमाणात म्हणजे त्यांचा काय पाहिला? भागाकार पाहिला, होय ना, गुणोत्तर पाहिलं. मग जरा नीट बघा इथे. DE इथे दिसते, CE इथे दिसते, बरोबर. म्हणजे DE आणि C ह्या त्रिकोणामध्ये दिसत आहे, बरोबर. त्यानंतर BE आणि T नीट बघा. BE आणि TE ह्या त्रिकोणात. याचा अर्थ इथल्या दोन बाजू DE आणि C ह्या त्रिकोणाच्या आहेत आणि उरलेल्या दोन बाजू BE आणि T ह्या त्रिकोणाच्या आहेत. कळतं तुम्हाला मी काय म्हणतोय? म्हणजे हे जे आपल्याला सिद्ध करायला सांगितलंय हे थोडस असं बदलवू शकतो आपण. यालाच आपण जर बदलवलं तर असं आहे ना, DE ला तिथेच ठेवूया. DE ला तिथेच ठेवूया. DE बरोबर ह्या त्रिकोणामध्ये CE आहे ना, मग CE ला नाही आणायचं. हा जो TE आहे तो इकडे आणूया. TE बरोबर तिकडे कोण राहिलं? CE राहिलं आणि इकडचं BE तिकडे नेलं, बरोबर आहे. हे जे दिसतंय ना हे सिद्ध करायचंय ना, ह्यालाच बदलवून असंही लिहिता येईल ना. बघा ना, D गुणिले B बरोबर CE गुणिले T. आता जरा नीट बघा. DE आणि C ह्या दोन्ही बाजू ह्या वरच्या त्रिकोणाच्या आहेत आणि TE आणि B ह्या दोन्ही बाजू ह्या त्रिकोणाच्या आहेत, बरोबर. म्हणजे जर हा त्रिकोण आणि हा त्रिकोण, जर हे दोन त्रिकोण समरूप झाले तर त्यांच्या बाजू अशा लिहिता येतील की नाही लिहिता येणार? येणार, कारण समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. क्लिअर आहे? म्हणजे तुम्हाला हे दोन त्रिकोण समरूप आणायचे आहेत. समजलं? व्हेरी सिंपल. ओके, जस्ट लुक एट हियर. हियर दे हॅव गिवन ABCD इज अ पॅरलोग्राम. ABCD is a parallelogram. Okay, now they want to show this condition. Okay,
So till now we have not studied product of two sides in this chapter. Okay, product of two sides आपण पाहिलं का नाही, but we have studied ratio. पण रेशो पाहिले आपण. सो वी कॅन कन्वर्ट दिस कंडिशन लाईक दिस. ह्याच कंडिशनला असंही आपण बदलू शकतो. कसं तर बघितल्यावर कळतं की डी आणि सी आर साइड्स ऑफ वन ट्रायंगल. डी सी साइड्स ऑफ दिस ट्रायंगल अँड टीई अँड बीई these are the sides of this triangle. Yes or no? So if we consider these two triangles and if you shift sides like this, मग जर आपण साइड्स असं शिफ्ट केल्या म्हणजे काय केलं तर बाबा डी आणि बी आहे ना, बरोबर. मग आपल्याला डिव्हिजन आणायचं आहे. तर कसं आणतो डिव्हिजन आपण? एका ट्रायंगलची साइड डिवायडेड बाय दुसऱ्या ट्रायंगलची साइड. मग आता डीई आहे, इकडे सीई आहे, पण सीई कसं आहे, सीई त्याच ट्रायंगलची साइड आहे, मग ती नाही पण ना, मग कुठली हवी टी, पण टी ला तिकडे नेला, डिवाइड झालं. हे बी मल्टिप्लाय तिथे गेल्यावर काय झालं, डिवाइड. म्हणजे असा रेशो मिळू शकतो ना. आता बघा न्यूमरेटरच्या साइड्स, these are the sides of this triangle and sides from denominator, these two sides are from this triangle. Okay, so if you show these two triangles similar, if you show these two triangles similar, then you can show sides in proportion like this. कळतंय? कळलं ना. म्हणजेच काय, जर आपल्याला ह्या दोन्ही ट्रायंगल्सला सिमिलर दाखवता आलं तर आपण हे पण इझिली दाखवू शकतो. ओके, सो फर्स्ट टार्गेट, शो these two triangles similar. म्हणजे पहिलं टार्गेट काय असेल, हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे. आणि ते एकदम सोपं आहे. नाहीये सोपं? आत्ताच केलं ना. क्वेश्चन 5, क्वेश्चन 6 मध्ये तेच केलं. इट्स अ पॅरलोग्राम वन्स अगेन. समांतरभुज चौकोन आहे. याचा अर्थ ही सीडी आणि ही ए बी समांतर आहे की नाही आहे? सीडी अँड ए बी आर पॅरलल. अँड फॉर दिस line, this line DT ट्रान्सव्हर्सल आहे की नाही, छेदिका आहे की नाही. म्हणजे हा कोण D आणि हा कोण T सेम होणार की नाही होणार? होणार. पुन्हा एकदा कोणता अँगल आहे? अल्टरनेट अँगल विथ क्रम कोण, बरोबर. ई ई कसा वाटतोय? हा इथला अँगल ई आणि हा इकडचा अँगल ई. कसे वाटतात दोन्ही? बरोबर. विरुद्ध कोण, व्हर्टिकली अपोजिट अँगल. झालं ना. इकडचे दोन अँगल तिकडचे दोन अँगल सेम आले. अँगल अँगल टेस्ट, ट्रायंगल्स आर सिमिलर. कळतंय की नाही कळत आहे? दिस साइड सीडी अँड दिस साइड एबी. एबी एक्सटेंड केली आहे ना, बरोबर. मग एबी अँड सीडी आर पॅरलल. दॅट मीन्स एटी अँड सीडी आर ऑल्सो पॅरलल, बरोबर. आणि त्यांना कट कोण करतोय? टीडी. टीडी काय झाली? ट्रान्सव्हर्सल, छेदिका. एटी समांतर सीडी आणि छेदिका कोणती? टीडी. म्हटल्यानंतर हा इकडचा टी आणि हा इकडचा डी कुठल्या प्रकारचे कोण होणार? वितक्रम कोण. आलं. रेषा समांतर आहेत म्हणजे वितक्रम कोण एकरूप होणार. द लाईन्स आर पॅरलल, दॅट मीन्स अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. कळलं. दुसरा कोण कुठला? हा ई आणि हा ई काय आहेत? हे दोन्ही पण विरुद्ध कोण, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. फिनिश्ड. तर ट्रायंगल्स आर सिमिलर, sides are in proportion. Are you getting it? Okay, so let's do it. Proof. Okay. Which side we can show? Triangle ABCD, they have given parallelogram. ABCD is parallelogram given. चौकोन ABCD हा समांतर भुज चौकोन आहे. पक्ष. Okay, so therefore लाइन AT पॅरलल. लाइन बोला, साइड बोला, काही म्हटलं तरी चालेल. यू कॅन कॉल इट एज साइड और सेगमेंट. AT पॅरलल and DC. Say DC
म्हणून रेख AT समांतर रेख DC. AT DC parallel. Okay, so therefore angle. Now AT and DC are parallel. हा अँगल याचं नाव काय घेणार? DCT घ्यायचं पहिलं हा, आणि हा अँगल याचं नाव काय घेणार? ATD. अँगल ATD इक्वल टू अँगल CDT. What you can write? Alternate angles. Alternate angles with Kram cone. Okay, now ATD. This angle is nothing but BTE. ATD लाच आपण BTE असंही म्हणू शकतो. So here now you can write therefore angle BTE equal to angle. Now this angle CDT is nothing but CDE. कळलं का? CDT लाच आपण CDE म्हटलं तरी चालेल, तोच अँगल आहे CDE. नंबर 1 द्यायचं. सेम अँगल्स कोणतेच नावे भिन्न. कोणतेच नावे भिन्न, तेच कोण आहेत, फक्त नाव आपण बदललं झालं. आता आपण दोन त्रिकोण घेऊ शकतो. कुठले दोन त्रिकोण घ्यायचे आपल्याला? हा त्रिकोण आणि हा त्रिकोण. ह्याचं नाव काय घ्यायचं? कोणते नाव घ्या, TBE म्हणा किंवा EBT म्हणा, काही घेतलं तरी चालेल. नाव वी हॅव टू ट्राय दिस टू ट्रायंगल्स, फर्स्ट वन अँड सेकंड वन. ओके, राईट नेम एनीवे. सो देयरफॉर इन ट्रायंगल हियर EBT or TBE and triangle. For this angle CED. त्रिकोण TBE व त्रिकोण CED मध्ये. ओके, फर्स्ट दिस टू अँगल्स ऑलरेडी वी हॅव प्रूव्ह. आत्ताच आपल्याला सिद्ध झाले, ते लिहायचे. कुठला आहे? BTE. कोण BTE इक्वल टू अँगल CDE. कारण लिहायचं फ्रॉम वन एक वरून, आत्ताच सिद्ध केलं. ओके, सो BTE अँड CDE बोथ आर कॉन्ग्रुएंट. BTE आणि CDE एकरूप झाले, एक वरून फ्रॉम वन. आता कुठला अँगल? E आणि E ना. मग ह्या त्रिकोणामध्ये ह्या E चं नाव काय घेणार तुम्ही? BET किंवा TEB. कळलं? फॉर अँगल E यू कॅन कॉल अँगल E ॲज BET or you can call it as TEB. Angle BET congruent angle. इकडच्या E चं नाव काय मिळणार? CED. CED. Okay, common angle. Sorry, it is not common angle. It is vertically opposite angle. परस्पर विरुद्ध कोन. Vertically opposite angle. वर्टिकली अपोजिट अँगल, विरुद्ध कोण, परस्पर विरुद्ध कोण, परस्पर विरुद्ध कोण. ओके, सो टू अँगल्स आर इक्वल फ्रॉम बोथ द ट्रायंगल्स. नाउ वी कॅन शो बोथ द ट्रायंगल्स आर सिमिलर. दोन्ही त्रिकोणांचे दोन दोन कोण एकरूप झाले. आता तुम्ही दोन्ही त्रिकोण समरूप दाखवू शकता. कोणती कसोटी? कोको समरूपता कसोटी. अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. So therefore triangle TBE समरूप त्रिकोण. ट्रायंगल TBE सिमिलर ट्रायंगल. नाउ थिंक अबाउट करस्पॉन्डन्स. आता जरा विचार करा. T साठी कुठला कोण आहे? D. म्हणजे जर इथे पहिलं अक्षर T आहे तर इथे पहिलं अक्षर काय आलं पाहिजे? D आलं पाहिजे. T and D आर सेम ना. T आणि D सेम आहेत, म्हणजे इथे पहिलं अक्षर T आहे तर इथे पहिलं अक्षर काय आलं पाहिजे? D. देन E and E आर सेम. E आणि E सेम आहे, म्हणजे इथे तिसरं अक्षर E आहे तर इथे पण तिसरं अक्षर E आलं पाहिजे. E and E are same, so here third letter is E. So for this triangle also third letter should be E. Now between second letter DE, second letter C, DCE. So triangle TBE similar triangle DCE. कळलं कसं लिहिलं? संगती बघायची, 1 to 1 correspondence. And here you have to write angle test of similarity. Angle test of similarity.
कोको समरूपता कसोटी. कोको समरूपता कसोटी. Angle test of similarity. Now triangles are similar. That means sides are in proportion. त्रिकोण समरूप झाले म्हणजे संगत बाजू प्रमाणात होणार. ज्या पाहिजेत त्याच. कुठल्या पाहिजे होत्या तुम्हाला? ही टीबी आणि डीसी हवेत का तुम्हाला? नको आहे. कळलं का? बीटी आणि सीडी तुम्हाला नको आहे. मग कोणती हवी आहे? बीई. सो बीई अपॉन इकडे सीई. बीई छेद सीई. नंतर तुम्हाला काय हवे? टीई ना. हे बघा टीई हवी आहे. मग टीई. टीई छेद इकडे कोण आहे ना? डीई. डीई. काय कारण काय लिहायचं? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात. हो ना. आता काय? क्रॉस मल्टिप्लाय ना. डी कोणाला गुणणार? बी ला आणि सी कोणाला गुणणार? टी ला. आलं उत्तर तुमचं. ओके. सो याच्या पुढची स्टेप ही. ओके. आफ्टर दॅट यू हॅव टू राईट दिस वच. डी इंटू बी इक्वल टू सी इंटू टी. इज दॅट क्लिअर? कळतंय? एनी डाउट्स? व्हेरी इझी सम. Just you have to show these two triangles similar. After showing triangles similar, you can easily find out the answer. त्रिकोण समरूप दाखवा. त्रिकोण समरूप झाले की तुम्हाला हवं ते उत्तर पटकन मिळेल. क्लिअर? So now there are only two questions remaining and both the questions are very easy one. Question number 8 and question number 9. Both are very easy. So I think you should try those two questions. Question number 8 is pretty easy. In that question, I'll give you hint. In that question, question number 8, this is the first question where you have to use different test of similarity. समरूपतेची वेगळी कसोटी वापरायची. वेगळी म्हणजे काय? आतापर्यंत आपण प्रत्येक गणितात काय वापरलं? अँगल टेस्ट. कोको समरूपता कसोटी. ह्या गणितात फक्त तुम्हाला जरा आता कसोटी बदलायची. यू हॅव टू चेंज दॅट टेस्ट ओनली इन दिस प्रॉब्लेम. व्हेरी इझी सम. Okay, 2 or 3 line steps only. Question number 8. Only 2 or 3 steps are there in the problem. Very simple problem. Okay, I'll show you. They are given like this. 2 triangles are given. Okay, here it is A, B, P, and then C, D. C and D. Okay, and we have to show that, or we have to prove that triangle ABP similar triangle CDP. So this is the question. प्रश्न हा आहे, तुम्हाला त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP दाखवायचा आहे आणि त्यांनी काय काय दिलंय ते सांगतो. What is given? They have given that AP upon CP equal to DP upon DP. This is given. हे पक्षामध्ये आहे. हे त्यांनीच दिलंय. हे आपल्याला सिद्ध नाही करायचंय. आपल्याला सिद्ध हे करायचंय. वी हॅव टू प्रूव्ह दिस अँड दिस इज गिवन. मीन्स टू साइड्स आर इन प्रपोर्शन. दिस इज ऑलरेडी गिवन. म्हणजेच काय? दोन बाजू प्रमाणात ऑलरेडी दिलेल्या आहेत. बघा ना, एपी ही एपी आणि सीपी. एपी आणि सीपी ह्या दोघी. त्यानंतर बीपी आणि डीपी ह्या दोघी. म्हणजे एपी आणि सीपीचं गुणोत्तर बीपी आणि डीपीचं गुणोत्तर सेम आहे. म्हणजे काय? ह्या दोघी आणि ह्या दोघी कशा आहेत? प्रमाणात आहेत. झालं? म्हणजे दोन दोन बाजू प्रमाणात आहेत. टू साइड्स आर इन प्रपोर्शन इज ऑलरेडी गिवन. अँड इन बिटवीन दोज टू साइड्स दिस इज द अँगल पी अँड इन बिटवीन दीज टू साइड्स अँगल पी. ओके. So both these angles are vertically opposite angles. So angles are also equal. So two sides are in proportion and angle between them are equal. So side, angle, side. S, A, S. म्हणजे काय होत आहे की दोन दोन बाजू प्रमाणात ऑलरेडी दाखवल्यात त्यांनी. इकडची एपी आणि ही सीपी यांचं गुणोत्तर, इथली बीपी आणि इकडची डीपी यांचं गुणोत्तर. दोन्ही गुणोत्तर काय दिले आहेत? समान. त्यांनीच दिले आहेत की गुणोत्तर समान आहे. म्हणजेच काय? इथल्या दोन बाजू ह्या त्रिकोणाच्या दोन बाजूंशी प्रमाणात आहेत. म्हणजे दोन दोन बाजू प्रमाणात आहेत ऑलरेडी. आणि ह्या ज्या दोन बाजू प्रमाणात आहेत त्यांच्या मधला हा कोण पी आणि ह्या ज्या दोन बाजू प्रमाणात आहेत त्यांच्या मधला हा कोण पी.
हे दोन्ही कोण काय आहेत? हे परस्पर विरुद्ध कोण. कळलं? म्हणजे बाजू प्रमाणात आहेत आणि त्या बाजूंच्या मधले कोण पण एकरूप आहेत. जेव्हा असं होतं तेव्हा ते दोन त्रिकोण बाजू कोण बाजू बा को बा कसोटीनुसार समरूप होतात. गणित संपलं. 2 ओळीचं गणित आहे. कळलं? काय लिहायचं बघा. सिद्धता प्रूफ. जे दिलंय तीच माहिती लिहायची बस. 1-2 ओळी फक्त तुमचं डोकं वापरून लिहायचं की काही नाहीये त्यामध्ये. जे दिलंय तेच लिहायचं. इन ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CDP त्रिकोण ABP व त्रिकोण CDP मध्ये बघा त्रिकोणांची नावं पण तुम्हाला शोधायची नाहीयेत कारण इथे समरूपतेचं चिन्ह दाखवलंय ना, म्हणजे हीच नावं घ्यायची आहेत. दे हॅव गिवन दिस साइन ना, सो यू हॅव टू सिलेक्ट सेम नेम ऑफ ट्रायंगल्स. ओके, नो नीड टू थिंक अबाउट नेम्स ऑफ द ट्रायंगल ऑल्सो. त्रिकोणांच्या नावांचा पण विचार करायची गरज नाहीये. नावं पण तीच घ्यायची. त्रिकोण ABP व त्रिकोण CDP मध्ये इन ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CDP. जे दिलंय ते लिहून टाका. हे दिलंय ना त्यांनी. जस्ट राईट डाऊन दॅट. AP छेद CP बरोबर BP छेद DP. काय म्हणणार? पक्ष. गिवन. दिस इज गिवन. हे त्यांनीच दिलंय तुम्हाला. गिवन पक्ष झालं. आता काय पाहिजे होता? कोण ना. मग कोण हा P ना. त्या P चं नाव काय? APB. अँगल APB कॉन्ग्रुएंट अँगल. ह्या P चं नाव काय घेणार? CPD. CPD काय म्हणणार? परस्पर विरुद्ध कोण. परस्पर विरुद्ध कोण. परस्पर विरुद्ध कोण. वर्टिकली अपोजिट. वर्टिकली अपोजिट अँगल्स. वर्टिकली अपोजिट अँगल्स झालं. सो देयरफॉर ट्रायंगल ABP सिमिलर ट्रायंगल CDP. काय लिहिणार? SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. बा को बा समरूपता कसोटी. समरूपता कसोटी. संपलं. फिनिश. काय वेगळं लिहिलं तुम्ही? फक्त ही एक स्टेप तुम्ही लिहिलंय आणि ही कारण. काय आहे कठीण? इज देयर एनिथिंग डिफिकल्ट? ट्रायंगलची नावं गणितावरूनच कळतात. हे दिलेलं आहे ऑलरेडी. फक्त हे तुम्ही लिहिलं विरुद्ध कोण आणि या कसोट्या तुम्हाला माहिती पाहिजे. नेम ऑफ ट्रायंगल ऑलरेडी गिवन. दिस कंडिशन इज ऑलरेडी गिवन. ओके, just you have to write this vertically opposite angle and then reasons. Finished. 2 marks sum. Very easy sum. Are you getting it? Okay, so there is only one question remaining. That is question number 9. Pretty simple question. That question also. In that question also, you have to show 2 triangles similar. After showing and to show those 2 triangles similar, I am giving you hint. You have to use angle test of similarity. कळलं का? त्या ज्या 9व्या गणितामध्ये एकच गणित उरलंय 9, त्यात सुद्धा तुम्हाला कोको समरूपता कसोटीनुसार 2 त्रिकोण समरूप दाखवायचे. कळलं का? आणि त्रिकोण समरूप झाले की तुम्हाला जे विचारलंय त्यांनी, म्हणजे मगाशी जे गणित आपण केलं म्हणजे गणित क्रमांक 7 त्या पद्धतीचं ते गणित आहे. कळलं का? ते गुणाकार पहिलं बाजूंचं गुणोत्तर आणायचं आहे. नंतर त्या बाजूंचा गुणाकार केला तर तुम्हाला जे हवं आहे ते मिळतं. म्हणजे जे त्यांनी जे विचारलंय ना, CA वर्ग बरोबर CB गुणिले CD, तो बाजूंचं पहिलं गुणोत्तर आणा, तिरकस गुणाकार करा, तुम्हाला हवं ते उत्तर मिळणार. जस्ट फर्स्ट ब्रिंग आउट रेशियो ऑफ 2 sides and then just cross multiply, you will get the final answer. Okay, so you have to try that. Question number 9. Here we have covered all sums from exercise 1.3 from this chapter. Just go through them, solve them properly. सगळी गणितं नीट पहा, पुन्हा पुन्हा पहा. कळलं? काय कळत नसेल तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा. कसं दाखवलंय, कोको कसोटी कशी वापरली आहे, बाकोबा कसोटी कुठे वापरतो आपण, हे सगळं पुन्हा पुन्हा पहा. कसं सिद्ध केलं, का स्टेप्स तशा केल्या, त्याचं सगळी उत्तरं तिथे दिलेली आहेत. ते पहा, ते ऐका, का तसं केलं, आणि तशा प्रकारची गणितं सोडवायचा प्रयत्न करा. इज दॅट क्लिअर? वन्स अगेन थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. कीप वॉचिंग, कीप प्रॅक्टिसिंग, कीप सॉल्विंग.